तुम्हाला वाटतं का त्यांनी एकत्र यायला पाहिजे, महाराष्ट्राची गरज आहे असं वाटतंय? नाही, मला असं वाटतं की हे जे लांडगे लबाड लोक अशा पद्धतीनं लचके करत असताना, कारण हे शेवटी जे काही लोक आहेत यांचा उद्देश एकमेकात भांडणं लावणं असतो, मराठी माणसात भांडणं लावणं असतं, घराघरात भांडणं लावणं असतं, घर फोडीपणा करणं असतं. हे मला वाटतं या महाराष्ट्राने अनुभवलेलं आहे. मग वेगळ्या पद्धतीनं मग पवार साहेबांचं घर फोडणं असेल, शिवसेनेला फोडणं असेल, या सगळ्या गोष्टी शिवसेनेतले माणसं फोडणं असतील, या सगळ्या गोष्टी जर बघितलं तर महाराष्ट्र फोडायचा म्हणजे इंग्रजांची जी नीती होती ती आताच्या सत्ताधाऱ्यांची नीती आहे, डिव्हाइड अँड रूल. आणि म्हणून डिव्हाइड न होतं सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे असा विचार ठेवायला मला असं वाटत नाही काय वावगं आहे. पण राज ठाकरेंचं जे हे वक्तव्य आहे ते आपण यासाठी पाहिलं पाहिजे, कारण की 2-3 दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती आणि त्यानंतरचं हे वक्तव्य आहे, याला किती गांभीर्य आहे? हे बघ, प्रश्न मी सुरुवातीला जो मांडला तोच आहे की जेव्हा शिवसेना लढत होती त्यावेळेस शिवसेनेच्या विरोधात भूमिका घेतली पाहिजे उद्धवजींच्या विरोधात. समजा 2019च्या लोकसभेला तर शिवसेना भाजप एकत्र लढत असते, ती असताना कोणाला मदत केली राजसाहेबांनी किंवा करण्याची भूमिका ठेवली आपल्याला माहिती, चला ठीक आहे, ती मान्य. 2024ला त्याच्या उलटी भूमिका घेतली की जिथं शिवसेना किंवा शिवसेना ज्या बाजूने लढते, मान्य उद्धवजी ज्या बाजूने लढते, ती बाजू लंगडी व्हावी असे प्रयत्न त्यांनी केले. आणि मला असं वाटतं अशा भूमिका असताना एक माणसाच्या मनात थोडीशी शंका, थोड्याशा सगळ्या गोष्टी या निर्माण होत असतात. आणि म्हणून अशा भूमिकेविषयी फार इमिजिएट रिॲक्ट होणं किंवा मत मांडणं मला असं वाटत नाही फार योग्य होईल. ही दुसरी वेळ आहे खरं तर त्यांची भेटायची आणि हे अशा प्रकारचा प्रस्ताव ठेवायचा. मात्र पहिल्या भेटीवेळी राज ठाकरे यांनी सविस्तर किस्सा सांगितला होता की या बोलणी कुठपर्यंत गेलेली होती आणि ही बोलणी जी आहे ती एबी फॉर्म पर्यंत गेलेली होती. मात्र तुमच्याकडनं सकारात्मक प्रतिसाद आला नाही, त्यामुळे पहिला प्रयत्न फसला, आता दुसरा प्रयत्न. हे पहा, दोघेही ठाकरे सक्षम आहेत, दोघांनाही काय करायचं चांगलं माहिती आहे, दोघं काय करायचं ते ठरवतील, एवढं सांगतो. पण शिवसैनिक म्हणून, शिवसेनेचे नेते म्हणून तुम्ही पक्षप्रमुखांना काही सांगणार का की याबद्दल असा निर्णय घ्या, असा निर्णय घ्या? हे पहा, शिवसेनेत ठीक आहे, मी म्हणणार नाही भूमिका मांडता येत नाही, मांडता येते. शेवटी पक्षप्रमुख अंतिम असतात, पक्षप्रमुख अंतिम निर्णय घेत असतात. पण एक सामान्य माणूस या महाराष्ट्रातला, एक मराठी माणूस या अँगलने जर विचार केला तर सगळ्या अशा शक्ती एकत्र झाल्या पाहिजे असं मला तरी वाटतं. उद्धव ठाकरे, राज ठाकरे सक्षम आहेत, ते निर्णय घेतले. तर तुम्ही ही ऑफर मानताय का? राज ठाकरे ज्या पद्धतीने म्हटले की उद्धवची इच्छा आहे का आमच्यासोबत काम करायची, एक ऑफर अशी मानता का? मला असं वाटतं चॅनलवर बोलून इच्छा आहे का नाही आहे नाही जाणून घेता येत, किंवा चॅनलवर एखादा प्रस्ताव ठेवून, प्रसार माध्यमातून एखादा प्रस्ताव ठेवून प्रस्ताव होत नसतो. त्याला अनेक मार्ग आहे आणि वाटतं ते मार्ग जर अवलंबले, खरंच मनातून इच्छा असेल तर काही गोष्टी होऊ शकते. दादा, ते असंही म्हणाले की सर्व मराठी लोकांनी एकत्र